नमस्कार भाऊ की काय बोलताय, कसं चाललंय? आणि दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना हॅपी दिवाळी. आज आपण रात्री भटकतोय, बघूया कुठे काय फटाफटा. आता आपण चाललोय CST ला आणि मस्त आहे की फिरत फिरत आणि एक ठिकाणी जाणार आहे. ज्या मेन कामासाठी आता आम्ही निघालोय ते तुम्हाला कळणार, ते पण शेवटी, की आम्ही नक्की कशासाठी निघालोय एवढ्या रात्रीच्या. आता किती वाजले? 1:30 वाजले. बाईक राईड साठी नाही, बाईक राईड निमित्त आहे, पण मेन काम आहे ते तुम्हाला नंतर कळणार. तर आम्ही विचार केला आधी CST ला आणि जरा फिरूया आणि त्याच्यानंतर मग मेन काम आहे ते करूया. दिवाळीची रात्री मजा काय आहे मुंबईमध्ये ती जरा बघूया. हा, उद्या आहे दिवाळी पहाट, पहिली अंघोळ. उठणं बिटणं घ्या, मोती साबण घ्या आणि रगडून रगडून अंघोळ करा. तर माझ्यासोबत आता सात्विक आहे. सात्विकने पण हेल्मेट घातलंय. नंतर आम्ही त्याचा चेहरा दाखवतो. गेल्या टायमाला आपल्याला दिलीप होता आपल्यासोबत. पावसामुळे जे खड्डे झालेले आहेत रस्त्यावर आणि ते भरण्यासाठी गव्हर्नमेंटने जे पॅचेस टाकलेले आहेत, दोन्हीमुळे माझी गाडी पूर्ण ट्रेन झाली आहे लडाखसाठी. एवढ्या खड्ड्यांमधून आम्ही टर्निंग विनिंग घेत घेत हे बघा रस्त्याच्या मध्ये डायरेक्ट काळोखात फुल ट्रेन झालेली आहे. असेच चालवत राहिलो ना, 6 महिन्यानंतर मी लडाख ट्रिप करू शकतो, एवढं ट्रेन झालोय मी. चालत करावी लागेल. फक्त पैशांची कमी आहे म्हणून गेलो नाही, नाही तर आता पण जाऊ शकतो. तुमचं प्रेम असंच असू दे, म्हणजे आम्ही लवकरात लडाखला जाऊ. लबडी मुंबईची लबडी. इथे आहे आपला नाईट क्लब चायवाला. हे बघा. अरे रस्ता दाखवतो तुम्हाला. अरे मेन रस्ता गेला. दारचा गेला दारचा. लाल सिग्नल लाल. ओ माय गॉड, ऊस पडले काय. आणि अशा प्रकारे आमचा खाण्याची सोय झालेली आहे. घे उचल एक. ऊस भेटले ऊस. बघितलं, रात्री फिरायची पण आमची सोय झाली आहे काहीतरी. ह्याला आता तोडूया जरा आणि त्यांना दे एक, ते बसलेत बघ. अरे घे दांडी घे एक, मेहनत घेतली आपण. हा. नहीं लेके जाओ, हम लोग को बस हो गया. उनको एक दे दो अंकल, उनको एक दे दो. अशा प्रकारे आहे. आम्ही एक तोडा ना पाहिजे रे, एवढं मोठं तरी. तोड ना, इथे ठेव मध्ये आणि तोड. त्याच्यावरून गाडी गेली रे माझी. हा ते तिकट होणार. खायचंय का तुला? हा मग खाऊ ना. थांबून खाऊया. आता ना नंतर. अरे कसं घेऊन फिरणार आहे? थांब. तुकडे कर त्याचे. ते डिंगची गाडी. आम्हाला भेटलेले ऊस भेटलेले आहे. काकांनी फुल गाडीमध्येच टाकलेत चढे. हो. कसं देणार? अरे सब जाएगा रे अपने पास. पोरांना हकला ना. ये लो अंकल. हा, याला असं तोडूया जरा आणि
डिक्की कॉल, डिक्की कॉल, डिक्की. असं माझं फाशी दे इथे. त्या साईडला ते नो टेन्शन. आमची सोय झाली नाश्त्याची. अशीच पैशांच्या गाडीतून पैसे पडू. असं फिरत राहायचं. कधी जरी कोणाला कुणाच्या गाडीतून पैसे पडतील तेव्हा आपण उचलू शकतो. असेच पैशाच्या गाडीतून पैसे पडू दे आणि आम्ही लाख लाख रुपये करोडो करोड रुपये आम्हाला मिळू दे. डायरेक्ट हिला मॉडीफाय तरी होऊ दे, नाहीतर डायरेक्ट नवीन गाडी. पैसा किधर गया? गायब. बीएमडब्ल्यू BMW. हा. डायरेक्ट थेट भेटू लडाखला. काय लडाखच्या वादियांमध्ये आम्ही फिरत आहे आमची बिमडू घेऊन. अरे ऍटलीस्ट कुठं घालायची मग. अरे यार shit. एवढं सगळं मी केलं, बुटं घालायला विसरलो काय काय मध्ये. स्वस्त ब्लॉगर स्वस्त ब्लॉगर. Shit. Oh my God. ओ हो भाई, एवढ्या दिवसांनी फिरताना मस्त वेगळी बाईक राईडवर खूप बरं वाटतंय. तेव्हा असं मोकळ्या रोडवर कामावर येता आता एवढं ट्रॅफिक असतं ना इथे मुंबईमध्ये. पवई ते पूर्ण अंधेरी फुल पॅक. गाडी पळवायला भेटत नाही. बाकी फक्त स्टार्ट करून ठेवायची आणि धक्का मारत आणायची. आलो. हा. 7 वर्षी बाईक लावणार. हो हो. मोठे मोठे रस्ते बांधतात, बाईक साठी वेगळी लेन बनवली पाहिजे ना. आता आलो आपण सेना भवन जवळ लेफ्टला. ते सेना भवन माननीय श्री बाळासाहेबांच्या इथे सेना भवनच्या आपण एंट्री करतो इथे. लाईटी बंद झाल्या. हो 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 हो. शिवाजी पार्कला तुम्ही रात्रीचा फिरू शकता. मस्तपैकी लाइटिंग बघा ही सगळी चालू असते. शूटिंग फोटो काय 12 वाजेपर्यंत चालू असते. हा, त्याचं टायमिंग आहे का ते 10-12 वाजेपर्यंत बघा. समोर आपलं गार्डन. लाईट नव्हता तिथे, नाही तर फोटो बिटो मस्त काढले असते. गेल्या वर्षी आलेला तेव्हा मस्त आहे की आम्ही खूप वेळ होतो इथे. ते 10-12 वाजता बंद होतं. विनायक मंदिर हे आहे आपलं सिद्धिविनायक मंदिर. मस्त. अरे हे भिंत आली अरे मध्ये. लाईट कशाला केली आहे? जर भिंत लावायची होती थोडं ओपन ठेवायचं, दिसलं असतं मस्त जाताना. लेफ्ट मारा. काय मेसेज जाईल तुझ्या लोकांना? सिग्नल तोडतो. की हा रायडर सिग्नल तोडतो. रात्रीचं काही काही ठिकाणी खूप माफ आहे भाई. रात्रीचं जास्त गाड्या नसतात.
हा ऍक्च्युली ना हा सिग्नल चुकीचा होता तो. रात्रीचा तुम्ही बघितलात ना मोस्टली सिग्नल येल्लो असतात, येल्लो. तर इथे आता यांचं सिस्टम मध्ये गडबड असेल म्हणून तो येल्लो झाला नसणार. माझ्याकडे प्रूफ आहे, प्रूफ. मोठ्या मोठ्या जे जागा आहेत, मोठे मोठे जे टर्न्स आहेत तिथे मोस्टली येल्लो सिग्नल्स असतात. म्हणजे हळूहळू जावा, सेफली जावा. सरळ हा सरळ. चलो मिया भाई जल्दी. हे बघा, हे बघा, अशा लोकांना मारलं पाहिजे. हेल्मेट पण नाही घालत. आम्ही तर हेल्मेट आणि सगळं घातलेलं आहे. हे बघा, हे बघा, दिसलं काय, दिसलं का, बोललो ना येल्लो सिग्नल. तिकडचा सिग्नलचा प्रॉब्लेम होता, माझा प्रॉब्लेम नाही तो. या टायमाला येल्लो सिग्नलच असतात. भाई कुठे नाही त्या एकदम खुफिया जगह. अरे यही है मुंबई. गली गली मुंबई की गलियों में. ए पोस्ट ऑफिस, ओ माय गॉड, पोस्ट बॉक्स होता तिथे. पोस्ट बॉक्स ना. हा खूप वर्षांनी बघितला मी. हे बघा, हे बघा, दिसलं काय, दिसलं काय, ते बघा, ते बघा, येलो सिग्नल आहेत सगळे. बघितलं, मी बोललो ना माझी चुकी नव्हती भाई, माझ्याकडे प्रूफ असतात. Now we are व्यू, to दिस इज द व्यू. Marine. बघा मस्त व्ह्यूचं एन्जॉय घेत बसलेले आहेत. आणि आपण एंट्री मारली आहे मरीनला. मरीनचा व्यू आपला चालू झालेला आहे मस्त. आणि अशा प्रकारे मरीन वरनं सगळ्यांना उचलत आहेत. तिथून बाईक अलाउड आहे. शिट कारने आहे का पाहिजे. भाई, जे जे नवीन बांधतात आमचा विचार करा. बाईकवाल्यांचा जरा विचार करा. बाईकवाला का फिरत चाललाय सगळीकडे. जरा एक असं एक छोटासा रोड जरी त्यांना दिला ना आम्हाला, हे बघा एवढूसा, तरी बाईक जाते आमची. एवढे मोठे मोठे रस्ते बांधतात, जरा एवढूसा रोड सोडता येत नाही तुम्हाला. हा पूर्ण मागे फिरले. हा चलो चले. हो हो, दिवाळी सुरू झाली. पळवलं इथून, हे बघा निघतायत आता सगळे लोक. आपण स्टार्ट टू एंड एक व्हिडिओ. ओ माय गॉड, ए मांजर, मांजर धावत गेलो बिचाऱ्याने, ब्रेक मारला आणि हातले. हो येस ब्रो, येस. I have urgent brake, you know. My गाड़ी have always have urgent brake system. Not having urgent brake. I giving signal. Puppy. I giving signal. You know, this is my signal. This is the drivers are not seeing signal. They are unpad. So see this guy. See this guy. What a bullshit, man. Use zebra crossing, you know. आता आपण चाललोय एकदम तिथे स्टार्टिंग पॉइंटला. स्टार्टिंग पॉइंट पासून मग आपण या साईडला परत येऊ. आता आपण तो ब्रिज उतरलेला ना, म्हणून आपण आता युटर्न घेतला आधी आणि त्या साईडला आपण निघतोय. हे बघा, बघितलं, मी बोललो ना भाई, आता मी किती प्रूफ देऊ तुम्हाला. रात्र झाले की सगळे सिग्नल येल्लो होतात. मला ओरडतंय रेड सिग्नल. नको नको, बसायला देते. हा नाही तर त्याच उसाने आपल्याला मारतील.
गाडी बघू, छान आहे गाडी, टॅक्सी आहे टॅक्सी. आपण थांब जरा, लोक जिथे नाहीत आता माझा ऑटोग्राफ घ्यायला येतील. हा बघा काय पोच आहे, यूज क्या पोच आहे. पोलीस असे तत्पर लाईन्सवर जॉगिंग करत असताना. ही लोक इथे आहेत, आपण थोडं पुढे जाऊन थांबू, म्हणजे थोडं आपल्याला कुठेतरी बसायला का. अरे स्लो चालते यार गुगल माझा. हो हो, हा 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 हा, आहे मुंबईचा समुद्र. दिसतोय का तुम्हाला? नाही दिसणार कारण काळोख काय. फोटोशूट करूया, थांब जरा, ऊस खाऊया आपण. तिथे तर बसू शकतो ना. हम्म, तो पुढचा दाखव तो. हा नाही मग तो मस्त. हा हा तरी ते हा मस्त. तर भाऊ की आता आपण आलोय मरूनला. सात्विक आहे आपल्यासोबत, छोटा भाऊ आहे आपला. आणि या मस्त, आता मस्त व्ह्यू आहे ॲक्च्युली, पण ना आता सर्वांना उठवत आहेत कारण 3 वाजत आलेत. आज आपण इथे 2 वाजेपर्यंत तुम्ही बसू शकता, तोपर्यंत काय नाही, त्याच्यानंतर हळूहळू उठवायला चालू करतात इथे आपल्याला. तर मस्त दिवाळी आली. हा दिवाळी आली, घरी जाऊन दिवाळी पाठ करा असं आहे. पण तुम्ही रोज नाही असं काय नाही, तुम्ही कधीही येऊ शकता. आणि कधी आलात तरी आपण 2 वाजेपर्यंत असतं इथे बसायला. इथे खायचं प्यायचं पण आणि हाय पुढे, तर तिथे तर तुम्हाला मिळू शकतं खायला. आणि इथे पण असे फिरत असतात, तर खायचं आणि काही टेन्शन नाही रात्री आणि आलात तर. तर आता आपण कुठे आलो इथून? आता आपण चाललो आधी CST स्टेशनला. CST स्टेशन, हा केलेली, तर लाइटिंग केलेली असते तिथे. त्याचे बघूया आता काय लाइटिंग आहे. ज्याने कोणी डेकोरेशन केलं ना, एवढा आळशी प्राणी असेल, नाही तर ना ओव्हर टाइम करून घेतलं असेल त्याच्याकडून. एवढा आळस पण एवढं बिल्डिंगला. हा हा, अरे घोड्याची तोंड डायरेक्ट भिंतीमध्ये. हे आहे आपलं CST. भाऊ की हा, समथिंग इज कमिंग. असे एकदम जुन्या काळातले भिंत दिसत आहेत, बांधकाम जे आहे. आणि इथे वरती बघताना आपल्याला स्पीड ब्रेकर आढळला आहे. आणि चेक, ओ माय गॉड, चेक. लाइटिंगच बंद आहे. हा चेट, लाईट बंद केलं. लाईट बिल भरलं ना वाटतं लोकांनी तर. ओ माय गॉड, लाईट बिल भरलेलं नाही, त्यामुळे लाईट कापले. DMC वाल्यांनी लाईट कापलेली आहे.
मस्त दिसतं, लाईट आणि असले एकदम मस्त दिसतं. युट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघू शकता बाकीच्यांचे. हो. हे पण काम जे आहे ना ते एकदम ओव्हर टाइम मध्ये केलेलं भाई. एवढं काहीतरी काम केलं. तुटलेला आशिकाचं काम आहे. हा, ते त्याला बोलले असणार की बाबा नाही तू हार्ड बनव. माझं हृदय नाही हे बघा जुळलं. याला पण बघा कसं लपेटलंय भाई. ओव्हर टाइम मध्ये कामं केली आहेत. या साईडला नवी मुंबईला एवढे छान रोड आहेत ना, खूप छान रोड आहे. एवढे रिकामे, नेहमी रिकामे. दुपारी मी ज्या टायमाला आलो ना मला मोस्टली रिकामी रोडच भेटले. मला इथे गाडी चालवायला खूप मस्त वाटतं. एनी टाइम जर सात्विकच्या इथे यायचं झालं ना तर मी ह्याच रोडने येतो, बाहेरच्या हायवे साईडनी येत नाही. इथे सिग्नल्स खूप आहेत, थोड्या थोड्या मिनिटाला सिग्नल्स आहेत. पण रोड छान असल्यामुळे मला इथे इथे खड्डे नाही कुठे. तुम्ही आता एवढं आपण चालवली तुम्ही बघू शकता इथे खड्डे नाही कुठे. नाही, फक्त सिग्नल जास्त आहेत. ते फक्त आता येल्लो आहेत खूप रात्र असल्यामुळे. नाही तर मग ते सिग्नलसाठी आपल्याला थांबावं लागतं. आणि एवढी छान छान सोय केलेली आहे ना या साईडला, खूप छान आहे. रोड छान आहे, सगळीकडे बिल्डिंग असल्यामुळे हे रोड यांच्या इथे पण मोठे आहेत. तिथे असं बाजूला ना तुम्ही सकाळी जॉगिंग आणि करायचं असेल तर साईडला सायकलिंगचा रोड बनवले आहेत. आणि गार्डन मध्ये पण वॉकिंगचे रोड वेगळे आहेत त्यांचे. सायकलिंगचे पण आहेत पुढे. मी दाखव पाम बीच मिळेल आपल्याला पुढे. तर पाम बीच वर आता हे आहे आपलं सायकलिंग साठी पण त्यांनी बनवलंय सकाळी. तर खूप छान छान सोयी आहेत. आणि आम्ही जर सगळी भावंडांनी यायचं झालं ना या साईडला, एक स्पॉट आहे इथे, तिथे आम्ही खूप वेळ घालवतो. रोडच्या नवी साईडलाच मुंबईचा आहे. पवई तलाव आहे. हा पाम बीच ना, हाच आहे तो पाम बीच. इथे तुम्ही सायकल आणि चालवू शकता. आणि गाडी वगैरे लागली. नवी मुंबईचा पाम बीच आहे आपला. नवी मुंबईचा पवई आहे. हा पवई. सॉरी नवी मुंबईचा तलाव आहे. पवई तलाव आहे हा. इथे दिसत नाही आता रात्र आहे. हा जॉगिंग, नाईट जॉगिंग. तसंही रोड आहे, मला खूप आवडतं इथे याला. बघा हा काय सुख आहे अशा रोडवर गाडी चालवायचा. म्हणून आता रोज स्कूटीने त्याच्या ओला घेतलेली त्याच्यानी अपडाऊन करत असतो इथे. भाई ओला फुकट यायला ना. ओला मध्ये फुकट फिरतो हा. फुकट फिरतो भाई. विषयच नाही, विषय झाडे ना भावा. भाई तुम्हाला सांगतो हा पोरगा ओला एवढं डोकं लावून त्याने ओला घेतली आहे ना, इथे दिवाळी चालू आहे अजून. फक्त EMI चे पैसे भरतो मी, फक्त EMI. हा गाडीचा EMI भरते फक्त, बाकी ना त्याला पेट्रोलचा खर्च आहे ना लाईटीचा खर्च आहे. सिव्हिल इंजिनियर आहे तर जेव्हा पण साईड वर जातो ना, साईड वर गाडी चार्ज करतो तो. आणि तिथूनच कुठे जायचं असेल तिथूनच गाडी चार्ज करून पुढे जातो, फिरतो. नो पेट्रोल टेन्शन, ओनली इलेक्ट्रिक. घराचं लाईट बिल पण वाचतंय त्याच्या. एवढं डोकं लावून त्यांनी गाडी घेतली आहे. फक्त गाडीमध्ये फॉल्ट आहे ओला मध्ये. मध्ये मध्येच बंद पडते. हा चालता मध्ये बंद पडते. पाऊस होता म्हणून भावाने मोबाईल आणि सगळं डिक्कीत ठेवला. आणि गाडीचं सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी इश्यू आला, गाडीच बंद पडली रोड मध्ये. ना डिक्की उघडत आहे ना काय होतंय, सगळं आतमध्ये. फोन पण नाही करू शकत असा टायमाला कोणाला. एवढाच त्याचा इश्यू आहे. चले तो चांद तक नाही तो शाम तक. हा एवढा मस्त गार वातावरण. हा मी ग्लोव्ज आणि घातलं ना हे जे आपलं आहे ऑरेंज कलरचा,
तिथून मला पूर्ण विंड पास होते. त्यांच्या पण लाईटी बंद केल्या चायला यांच्या. अरे काय झालं, उद्या दिवाळी आहे. दिवाळी लाईट बिल भरलं नाही का गव्हर्नमेंटनी? लेफ्टला घे. हळू घे. गव्हर्नमेंटने स्वतःच लाईट बिल नाही भरलं पाहिजे. जिथे जिथे लाईटी असल्या पाहिजे सगळ्या बंद आहेत. हा. फुल डेकोरेशन असतं दिवाळीचं. आज घे. इथे ना 15 ऑगस्टला आणि फुल डेकोरेशन. इथे दिवाळी अजून पण साजरा चालू आहे. फंक्शनला डेकोरेशन. हा हा. इथे बॉम्ब पण हा फुल दिवाळी चालू आहे इथे. इथे प्रत्येक फंक्शनला लाइटिंग असते भाई. इथे दिवाळीमध्ये फक्त गेटच सजवलंय. नाही अरे पूर्ण सजवलेलं होतं. आपण येतोय म्हणून बंद केलंय का? हा हा. ही जागा आहे. ही कुठली जागा आहे? आपण एरियाचं नाव काय रे? या एरियाचं नाव काय? हे आहे बेलापूर. हा, बेलापूर NNMT. भाई एक नंबर रोड आहे. इथे आम्ही येतो. इथे फुल लाइटिंग आणि असते सगळीकडे. तर तिथे आम्ही बसून मस्त एन्जॉय करतो. इथे आता चेअर्स आणि पण होते. ज्याला चेअर्सला पण लाइटिंग होती. जे आतून असे ग्लो येते रेडियम सारखे. मग आता सगळं नाही. आणि इथे मोस्टली ना ते इलेक्ट्रिक स्कूटी आणि असतात. जिथे आपण ते युलू बाईक हा ॲप, त्यांच्या ॲपने आपण पे करून तिथे आपण चालवू शकतो. सही आहे भाई इथे. त्या साईडला फटाके घरी आहेत. घरी आहे तिथे फटाके. सही जागा आहे भाई इथे. या साईडला ना कदाचित तुझ्या संध्याकाळी झालं ते आता बंद केलं. त्याच्या वरती पण एकदम असं तिरंगा तुम्हाला लाइटिंग बघायची असते दिवाळीच्या, तर तुम्हाला 10 ते 12च्या आतच यावं लागेल. मग तुम्हाला लाइटिंग. लय सही लाइटिंग केलेली असते ते. जेवढ्या ठिकाणी लाइटिंग बघायला आज गेलो सगळीकडे बघतो. मोस्टली 10च्या आत जावा. कारण काय काय ठिकाणी 10 नंतर पण बंद करत असते. नाही तर ओव्हर टाइम चार्ज होतो भाई. ती लाईट नाही लावली पाचची. हे मला पाठवा. इन्स्टाला टाक नाही सगळं. भाऊ नका सही दिसतो बाबा. आपले हेल्मेटच्या पाठीची लाईट आहे. दिसते का मी? हा, दिसते. हा, दाखवतो. एकदम सही लाइटिंग झाली आपली. हॅपी दिवाळीची लाइटिंग. काय दिवाळी पाठ करूनच निघूया काय? चल घरी. आता मावशीला जरा त्रास देऊया आपण. भाई एक नंबर आहे गार्डन. तुम्ही कधी येऊन इथे फिरू शकता. जिरस्ताकडे आहे काय सायकल. जिराफ. आणि इथे मस्त पॉड बीड बनवलंय. आणि इथे सकाळी सकाळी सायकलिंग करतायत. आणि माझ्या इथे चालू आहे ना. ठीक आहे. तर आपण आलो आहे आता उरेला सातीच्या घरी. इथे अजून एक गंमत आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. मोठी गंमत आहे इथे. अजून एक स्टंट आहे इथे. स्टंट आमची गाडी ना अशी खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून ना अशी एकदम लडाखसाठी रेडी आहे. सांगतो काय.
हे आहे सातूच्या इकडे आपली बिल्डिंग आणि हा आहे बिल्डिंगचा एंट्रन्स. हे बिल्डिंगचं एंट्रन्स बघा, एकदम ऍडव्हेंचर करत घरात जायचं. बाईक दोन्ही साईडला गँग वॉर होणार आहे. आपण जाऊया आतमध्ये. दरवाजा बंद कर, दरवाजा बंद कर. लफडी होणार आहे तिथे, लफडी. हॅपी दिवाळी. एकदम सकाळ सकाळी 4 वाजता. हॅपी दिवाळी. एकदम सकाळी 4 वाजता. तर इथे आम्ही का आलेलो ते आत्ता सांगतो तुम्हाला. आम्ही आलेलो कुर्ता घ्यायला. हा बघा, मम्मी पप्पांना एवढ्या रात्रीचं उठवून सकाळ झाली, सकाळ मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी पहाटला दोघांना उठवलं 4 वाजता आणि कुर्ता शोधतात सगळे आतमध्ये तिथे. आणि बिचारे इथे चंगू मंगू नाव आहे. काय त्यांचं नाव? सोनू मोनू पण उठले सात्विक मिळेल. आणि ते बिचारे मासे आहेत आपले, ते पण उठलेले आहेत. हे बघा मावशी बघा झोपेतून उठून कुर्ता शोधून देते. हॅपी दिवाळी. सकाळी 4:30 वाजता सात्विक आणि दादू आमच्या घरी आला. मी घाबरली, हे लोक भांडून पडून सकाळी इथे का आले म्हणून. आणि या लोकांनी सरप्राईज दिला, हे लाईट बघायला गेले होते. लाईट तर दिसलीच नाही, पण तुम्ही 10च्या आधी तिथे सगळीकडे जावा. घरातली लाईट लावून सगळ्यांना उठवलंय. 10च्या आधी सगळीकडे जावा. हा सर्व दाखवलं. 10च्या आधी तुम्ही जावा सगळीकडे, तिथे तुम्हाला सगळं बघायला, सगळे लाइटिंग्स आणि बघायला भेटेल. आणि खूप छान छान ठिकाण आहे. वा, आंघोळीसाठी खायला ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या लाईटी लावल्या त्यांनी. सो वाव. आंघोळी पक्ष्यांच्या आंघोळी. अच्छा, पक्ष्यांच्या आंघोळीसाठी हे बाउल्स आहे. बाहेर काढले की ह्याच्यामध्ये येऊन डुबक्या मारतात ती लोक. हा, मी पक्ष्यांना बघितलं असं राख ठेवली आहे त्याच्यात, कारण की त्यांना खाज उठते खूप, तर त्यांना त्याच्यासाठी ही बघा राख, त्यांना खाज उठते म्हणून. खाज उठत होती म्हणून आम्ही ताटामध्ये राख ठेवली आहे. मग त्या राखेमध्ये जाऊन ते मस्तपैकी आंघोळ करतात आणि त्यामुळे पक्ष्यांवर जर किडे असतील तर ते निघून जातात. वा, मस्त आहे. पक्ष्यांना मी बघितलं असं खूप ठिकाणी की छोटस डबकाने असलं ना त्याच्यात जाऊन त्याचे मस्त की आंघोळ करत असतात. चलो मग बाय बाय. बाय बाय. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.